तर जालन्याच्या परतूरच्या सावरगावमध्ये सुद्धा गौतमी नदीला पूर आलाय। परतूरच्या पुराच्या पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एका तरुणानं आपल्या आईला पाठीवर घेऊन या पुरातून वाट काढली। इतरही नागरिकांनाही अशीच या भरलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। रुग्णालयामध्ये आपल्या आईला न्यायचं होतं आणि त्यामुळे या तरुणाला आपल्या आईला पाठीवर घेऊन याच पुराच्या पाण्यातून वाट काढत रुग्णालयामध्ये न्यावं लागलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। इतरही नागरिकांना या परतूरच्या सावरगावमध्ये गौतमी नदीला पूर आलेला असताना याच नदीच्या पुरातून प्रवास करावा लागतोय। आपला जीव मुठीत घेऊन हे सगळे नागरिक इथे प्रवास करतात। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। गौरव, अत्यंत भीषण परिस्थिती आपण बघतोय। अगदी रुग्णालयात न्यायचं असेल एखाद्या रुग्णाला तरी सुद्धा याच पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते। कुठली सोय इथं प्रशासनाकडून होत नाहीये का? आपण जर बघितलं तर जालन्याच्या मंठा, परतूर, तळणी या भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे या भागांमध्ये नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहू लागलेत। पूर आलेला आहे नदी नाल्यांना आणि त्यामुळे जो नागरिकांचा संपर्क आहे गावातील तो तुटल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे। त्यामुळे नागरिकांना पुलावरून ये जाताना देखील अडचणी येत आहेत आणि अशातच आपण जर पाहायला गेलं तर पाणी जे आहे ते पुलावरून वाहत असल्यामुळे वाहनं देखील यावरून प्रवास करू शकत नाही। त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर एक मुलगा आहे तो आपल्या आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी, रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चक्क आईला आपल्या पाठीवर बसून पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर भाजी विक्रेते देखील अशाच प्रकारची कसरत करताना दिसत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर परतूर, मंठा, तळणी या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे या ठिकाणची जी नदी नाले आहेत ते प्रभावित झाले। त्यामुळे या ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या पुरातून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी गौरव।